पोलीस भरती असो, तलाठी भरती असो किंवा इतर कुठलीही सरळ सेवा एक्झाम असो, प्रत्येक परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न येत असतो. अतिशय महत्वाचा असा हा टॉपिक आहे, ज्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यातील 5 महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. 5ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत आणि याच्या पुढचा जो आपला पार्ट असणार आहे तो असणार आहे पार्ट 2 आणि त्यामध्ये सुद्धा आपण 5 प्रकारचे 5 प्रश्न घेणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही एक्झाम मध्ये याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. 100% याच टाईप मधून ते क्वेश्चन असतील. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर या टॉपिक वरती काही मूलभूत संकल्पना आहेत. त्या मूलभूत संकल्पना आपण थोडक्यात समजून घेऊया. अंतर, या प्रश्नांमध्ये अंतर दिलं असतं, कधी वेग दिला असतो, कधी वेळ दिला असतो. तर अंतर म्हणजे काय, तर ए या पॉइंट वरून बी या पॉइंट पर्यंतचं जे काही एक विशिष्ट हे जे अंतर असतं, 1 किलोमीटर असो, 10 किलोमीटर असो किंवा 100 किलोमीटर असो, तर याला अंतर म्हटलं जातं. बरोबर. आणि हे अंतर पार करण्यासाठी काही विशिष्ट वेगाने, जसा 10 किलोमीटर प्रति हवरचा वेग असो किंवा 100 किलोमीटर प्रति हवरचा वेग असो, तर हे विशिष्ट अंतर पार करण्यासाठी एखाद्या ट्रेनला किंवा बसला काहीतरी एक ठराविक वेळ लागतो. मग हा वेळ सुद्धा इथं काही उदाहरणामध्ये तुम्हाला अंतर दिलेलं असेल, वेळ दिलेला असेल तर वेग काढायचा असतो. काही उदाहरणामध्ये तुम्हाला अंतर व वेग दिलेला असेल तर त्यामधून तुम्हाला वेळ काढायचा असतो. तशीच हे खूप महत्वाची संकल्पना आहे. एखादी ट्रेन दिली जाते उदाहरणामध्ये तुम्हाला आणि ते तुम्हाला सांगितलं जाते की एखाद्या ती खांबाला ओलांडते. हा असा खांब आहे, विजेचा खांब. या विजेच्या खांबाला ही ट्रेन जेव्हा ओलांडते त्यावेळेला ती किती अंतर पार करते. मग ज्या वेळेला ही ट्रेन जी आहे, ही ट्रेन या विजेच्या खांबाला ओलांडते तर ती काय करत असते, ती फक्त स्वतःचं अंतर पार करते. कारण या विजेच्या खांबाची ही जे लांबी आहे, हे काय ट्रेनच्या या तुलनेमध्ये नगण्य आहे. ही ट्रेनची लांबी प्लस या विजेच्या खांबाची लांबी काय, ऍज कम्पेअर टू ट्रेन काय आहे, ती एकदम 0 आहे. बरोबर. मग ज्या वेळेला ती एखाद्या खांबाला ओलांडते, या खांबाला जर ही ट्रेन ओलांडत असेल तर ही काय करते, फक्त स्वतःचं अंतर पार करत असते. बरोबर. खांब असो किंवा माणूस असो. मग काही उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं असेल की जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला, पुलाला किंवा एखादा बोगदा दिला जातो, या बोगद्याला ओलांडेल त्यावेळेला ती किती अंतर पार करते. कधीही तुम्हाला प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगदा दिलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ट्रेनची लांबी किती आहे आणि या पूल किंवा बोगद्याची लांबी किती आहे यांचं काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. या दोघांचं, या ट्रेनची लांबी आणि या पूल, बोगदा असो किंवा प्लॅटफॉर्म असो यांची लांबी ऍडिशन होत असते. कारण ज्या वेळेला ही एखाद्या प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगद्याला ओलांडते त्यावेळेला काय करते, ही ट्रेन ही स्वतःची लांबी प्लस या प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगद्याची लांबी ओलांडत असते. बरोबर. यामध्ये सूत्र बघा. अंतर जर काढायचं असेल तुम्हाला, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ घेतला जातो. वेग गुणिले वेळ. त्यानंतर तुम्हाला जर वेग काढायचा असेल तर अंतर भागेला वेळ घेतला जातो. जर तुम्हाला वेळ काढायचा असेल तर अंतर भागेला वेग घेतला जातो. हे सूत्र तुम्ही पाठ करणं खूप आवश्यक आहे. नंतर जेव्हा दोन रेल्वे काय होतात, विरुद्ध दिशेने येतात, तेव्हा त्यांच्या वेगाची बेरीज केली जाते. ह्या दोन रेल्वे, एक रेल्वे ए या ठिकाणाकडून बी या ठिकाणाकडे जात आहे आणि दुसरी रेल्वे बी या ठिकाणाकडून ए या ठिकाणाकडे जात आहे. त्यावेळेला काय होते, यांच्या लांबीची बेरीज केली जाते. आणि यांच्या वेगाची सुद्धा काय केली जाते, वेगाची सुद्धा बेरीज केली जाते. कधी, विरुद्ध दिशेने येत असताना. ज्या वेळेला समान दिशेने जातात दोन्हीही रेल्वे काय आहेत, दोन रुळावरून ए टू बी कडे जातात. बरोबर. त्यावेळेला सुद्धा यांच्या लांबीची काय केली जाते, बेरीज केली जाते. परंतु वेग हा काय केला जातो, दोन ट्रेनचा मायनस केला जातो. समजा ए या ट्रेनचा वेग असेल 60, बी या ट्रेनचा वेग असेल 40 आणि ते या साइड वरून या साइडला समान दिशेने जातात, तर मुळात हे अंतर किती पार करत आहेत, तासाला 20 किलोमीटर पार करत आहेत. बरोबर. यांच्यातला जो डिफरन्स आहे तो 20 किलोमीटरच आहे. आपण पुढे उदाहरणामध्ये आपल्याला ते दिसणारच आहे. लक्षात ठेवायचं एकच आहे की ज्या वेळेला ह्या विरुद्ध दिशेने जातात, दोन्ही कंडिशन मध्ये लांबीची बेरीजच होते. फक्त लक्षात ठेवण्यासारखं काय की विरुद्ध दिशेने जात असताना वेगांची बेरीज केली जाते आणि समान दिशेने जात असताना वेगांची मायनस केली जाते.
आणखी एक महत्वाची यातली संकल्पना कॉन्सेप्ट काय आहे की ज्या वेळेला आपल्याला परिमाण काय आहे समान करायचं आहे, परिमाण समान करणे. आता कसं इथं काय दिलेलं आहे तुम्हाला 72 किलोमीटर उदाहरणामध्ये दिलेलं आहे, 72 किलोमीटर हवर वेगाने धावत असून ती रेल्वे एका विजेच्या खांबाला 15 सेकंदात ओलांडते. बरोबर, एका ठिकाणी तुम्हाला 72 किलोमीटर हवर दिलेला आहे म्हणजे किलोमीटर मध्ये परिमाण आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे सेकंदामध्ये. या ठिकाणी हवर दिलेला आहे आणि इथं सेकंद दिलेला आहे. त्यामुळे या किलोमीटरला सुद्धा काय करायचं आहे आपल्याला सेकंद मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर किलोमीटर टू हवर करताना काय करतात 518 गुण्याला 518 घेतात. आणि ज्या वेळेला मीटरचे आपल्याला किलोमीटर हवर करायचे असतात त्यावेळेला आपण काय घेतो 18/5 घेतो. याची एक जबरदस्त अशी लक्षात ठेवण्यासाठी शॉर्ट ट्रिक सांगतो. ज्या वेळेला आपल्याला किलोमीटर याचे काय करायचे असतात मीटर पर सेकंद, किलोमीटर हवर याचे आपल्याला मीटर पर सेकंद करायचे आहेत, त्यावेळेला आपण काय घेतो 5/18 गुणाकारामध्ये. आणि ज्या वेळेला आपल्याला मीटर पर सेक याचे काय करायचे आहे किलोमीटर पर हवर मध्ये रूपांतर करायचे आहे तर आपण काय घेतो 18/5. खालचं वर आणि वरचं खाली. मग याला लक्षात कसं ठेवायचं तर लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक आहे, यम आणि इथं आहे के. बरोबर, ज्या वेळेला आपल्याला मीटरचे किलोमीटर मध्ये रूपांतर करायचं आहे त्यावेळेला यम म्हणजे काय, यम म्हणजे मोहनदास आणि के म्हणजे काय तर करमचंद, मोहनदास करमचंद गांधी. मग मोहनदास करमचंद गांधी म्हणजे यम चे आपल्याला के मध्ये रूपांतर करायचं असेल, या यम चे आपले के मध्ये रूपांतर करायचं असेल तर ऑलवेज व्हॅल्यू काय असणार आहे तुमची 18/5. का बरं, कारण मोहनदास करमचंद गांधी हे कसे होते, ही वॉज ग्रेट लीडर. बरोबर, त्यामुळे आपल्याला त्यांची व्हॅल्यू सुद्धा काय ठेवायची आहे वरती जास्त ठेवायची 18/5. मग ज्या वेळेला आपल्याला मीटरचे किलोमीटर पर आवर मध्ये करायचे आहेत तर आपण 18/5 घेतो, कारण की मोहनदास करमचंद गांधी हे काय होते ही वॉज ग्रेट लीडर. 18/5 घेतले आपण, वरती त्यांची व्हॅल्यू जास्त असणार आहे. मग याच्या उलट आपल्याला जर किलोमीटरचे मीटर पर सेकंद करायचे असतील तर आपल्याला काय घ्यावं लागेल याच्या उलट 518 घ्यावं लागतील. इतकी सोपी ट्रिक अशी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. तर क्वेश्चन क्रमांक 1 काय, एक रेल्वे आहे ती 72 किलोमीटर वेगाने धावत असून ती एका विजेच्या खांबाला 15 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती. लांबी किती म्हणजेच काय विचारलंय आपल्याला, अंतर विचारलंय या ठिकाणी, त्या रेल्वेचे अंतर किती. बरोबर, आपण जेव्हा केव्हा एक्झाम हॉलमध्ये जाऊ किंवा जेव्हा केव्हा आपण प्रॅक्टिस करू आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, त्या कुठलाही गणिताचा प्रश्न असतो तो आपल्याला सोडवायचा आहे, तर आपण काय आपली स्टेपच आहे की आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करत असतो या प्रश्नाला आपण वाक्यामध्ये डिवाइड करत असतो. पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक रेल्वे 72 किलोमीटर वेगाने धावत असून ती एका विजेच्या, इथपर्यंत आपलं पहिलं वाक्य आहे, धावत असून ती एका विजेच्या खांबाला 15 सेकंदात ओलांडते. आणि तिसरं वाक्य आपलं त्या रेल्वेचं अंतर काढावं, मग त्या रेल्वेची लांबी आपल्याला काढायची. पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला रेल्वे किती वेगाने धावत आहे ते दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला वेग इथं दिलेला आहे, वेग बरोबर किती आहे आपला 72 किलोमीटर पर हवर. बरोबर, त्यानंतर एका विजेच्या खांबाला ती 15 सेकंदात ओलांडते. इथं आपल्याला वेळ सुद्धा दिलेला आहे 15 सेकंद, 15 सेकंद वेळ दिलेला आहे. आणि आपल्याला काढायचं काय तर अंतर काढायचं आहे. अंतर म्हणजे अंतर बरोबर काय रेल्वेची लांबी, कारण विजेच्या खांबाला ओलांडते, या विजेच्या खांबाला ओलांडते. आपण सुरुवातीलाच बघितलं कुठलीही रेल्वे असो तर ती काय करते एखाद्या माणसाला ओलांडते किंवा खांबाला ओलांडते त्यावेळेला ती काय करते स्वतःच अंतर काय करत असते पार करत असते. म्हणजे ज्या वेळेला आपण या अंतर काढायचं आहे तर आपल्याला काय काढायचं आहे तर फक्त रेल्वेची लांबी, ऑटोमॅटिक ते आपल्याला अंतर मिळून जाईल. मग आपलं अंतराचं सूत्र काय, अंतरचं सूत्र काय, अंतर बरोबर वेग, तुमचा वेग किती होता जाताना ए टू बी पॉइंट कडे, आणि तुम्हाला वेळ किती लागला त्या वेगाने, तर मग वेग किती आहे तर वेग आहे 72 किलोमीटर पर आवर आणि तुम्हाला वेळ लागला 15 सेकंद. बरोबर, आता इथं किलोमीटर पर आवर मध्ये आहे, इथं किलोमीटर पर आवर मध्ये आहे आणि आपल्याला करायचं आहे मीटर पर सेक मध्ये, कारण इथं सेकंदात आहे. बरोबर, तर मग आपण ज्या वेळेला किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंद मध्ये करतो तर आपण काय घेतो गुणाकारामध्ये 5/18 घेत असतो. इथपर्यंत तुमच्या क्लिअर आहे. मग आपण ज्या वेळेला मीटर पर सेकंद याचे आपण काय करतो किलोमीटर पर आवर मध्ये करत असतो तर आपण काय घेतो 18/5, कारण
एम म्हणजे मोहनदास आणि के म्हणजे करमचंद. आणि हे कसे, यांची व्हॅल्यू जास्त असते म्हणून आपण 18/5 घेतो. परंतु आपल्याला किलोमीटर पर अवरचे मीटर पर सेकंद मध्ये करायचे आहे, म्हणजे याच्या विरुद्ध, म्हणजे 5/18 बरोबर. 18×1 = 18, 18×4 = 72, 15×4 = 60 आणि 60×5 बरोबर किती, 300. 300 काय असणार आहे आपलं, 300 मीटर. अंतर आहे 300 मीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन क्रमांक 2, 300 मीटर लांबीची एक रेल्वे आहे, 90 किलोमीटर हवर. आपल्याला याला अंडरलाईन करायचं आहे. 300 मीटर लांबीची काय एक रेल्वे आहे, 90 किलोमीटर हवर वेगाने ती धावत आहे आणि ती एका 200 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळामध्ये ओलांडते. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, हा वेळ फाइंड आउट करायचा आहे. आपण सुरुवातीलाच बोललो होतो, ज्या वेळेला एखादी रेल्वे ही एखादी रेल्वे काय करते, एखाद्या प्लॅटफॉर्मला, एखाद्या बोगद्याला किंवा एखाद्या पुलाला ज्या वेळेला ही रेल्वे ओलांडेल त्यावेळेला काय करेल, ती स्वतःचं अंतर प्लस या प्लॅटफॉर्म, पुलाचं किंवा बोगद्याचं अंतर पार करत असते. त्यांची आपल्याला ऍडिशन करावं लागते. मग या प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलंय 300 मीटर लांबीची रेल्वे आहे. मग आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळाचं सूत्र काय, वेळ बरोबर अंतर भागेला वेग. मग आपलं अंतर काय असणार इथं, प्लॅटफॉर्मची लांबी, प्लॅटफॉर्म लांबी प्लस रेल्वेची लांबी, आणि भागेला जो काय असेल तो वेग, बरोबर. मग प्लॅटफॉर्मची लांबी इथे दिलेली आहे 200 मीटर, रेल्वेची लांबी दिलेली आहे 300 मीटर. मग 200 अधिक 300 बरोबर भागेला वेळ किती आहे, 90 किलोमीटर पर हवर. आता या ठिकाणी मीटर मध्ये आहे आणि या ठिकाणी किलोमीटर पर हवर मध्ये आहे. ज्या वेळेला आपल्याला मीटरचे किलोमीटर पर हवर करायचे असतात तर इथं काय एम, या साईडला काय के. एम म्हणजे काय, एम के गांधी. आणि यांची व्हॅल्यू कशी असते, ऑलवेज 18/5, म्हणजे व्हॅल्यू जास्त असते. मग इथं गुणाकारामध्ये आपल्याला 18/5 घ्यावं लागेल. इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे. आपण 18/5 का बरं घेतले, या ठिकाणी 300 मीटर मध्ये आहे आणि जो आपल्याला वेग दिलेला आहे तो कशा मध्ये दिलेला आहे आपल्याला, मीटर, आणि इथं किलोमीटर पर हवर बरोबर. हे किलोमीटर मध्ये आहे इथलं परिमाण, आणि इथलं परिमाण जे आहे हे मीटर मध्ये आहे. ज्या वेळेला आपण यांना समान करू तर आपण कशाने करू, 18/5 इथं गुणाकारामध्ये घ्यावं लागेल. मग 300 आणि 200 किती झाले, 500. भागाकारामध्ये 90 गुणेला 18/5. 18×1 = 18, 18×5 = 90, हा 5×1 = 5 बरोबर. हे 2 शून्य वरती जसेच्या तसे घेतले. मग 100 वरती आहे आणि हा 5 बाकी आहे म्हणून हा 5 खाली घेतला बरोबर. 5×1 = 5, 5×20 = 100. 20 सेकंद आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. करेक्ट आन्सर आहे 20 सेकंद. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय, 100 मीटर आणि 120 मीटर लांबीच्या 2 रेल्वे आहेत. याच्या अगोदर काय बघितलं आपण, प्लॅटफॉर्मची लांबी बघितली आणि रेल्वेची लांबी बघितली. आता या ठिकाणी दोन्ही काय आहेत, रेल्वे आहेत, परंतु कशा जात आहेत त्या, ह्या इथं विरुद्ध दिशेने जात आहेत. हे तुम्हाला इथं बाण दिसतात, कशा जात आहेत, त्या विरुद्ध दिशेने जात आहेत. मग 100 मीटर लांबीची एक रेल्वे आणि एक जे रेल्वे आहे ती 120 मीटर लांबीची आहे. ह्या 2 रेल्वे अनुक्रमे 50 किलोमीटर हवर आणि 58 किलोमीटर पर हवर वेगाने, महत्वाचा शब्द आहे की एकमेकींच्या कशा जातात, विरुद्ध दिशेने जातात. खूप महत्वाचा इम्पॉर्टंट असा शब्द आहे. आणि परीक्षेमध्ये सुद्धा किंवा जेव्हा केव्हा तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह कराल, कुठलाही गणिताचा प्रश्न असो, हे महत्वाचे शब्द असे बोल्ड करणं, अंडरलाईन करणं खूप महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल बरोबर. मग दिशेने धावत आहेत त्या एकमेकींना किती वेळात पार करतील बरोबर. आपण सुरुवातीलाच बघितलं, ज्या वेळेला एकमेकीच्या विरुद्ध दिशेने त्या येतात किंवा धावतात त्यावेळेला काय असते, त्यांच्या लांबीची ऑलवेज बेरीज केली जाते. कोणत्याही दिशेने जाऊ, समान दिशेने जाऊ किंवा विरुद्ध दिशेने जाऊ, त्यांच्या लांबीची नेहमीच बेरीज केली जाते. परंतु ज्या वेळेला विरुद्ध दिशेने येतात त्यावेळेला वेगाची काय होत असते, बेरीज होते, आणि समान दिशेने जातात त्यावेळेला दोघींच्या वेगांची काय होते, मायनस होते. मग या ठिकाणी विरुद्ध दिशेमध्ये आहेत त्यामुळे यांच्या वेगांची काय होईल, बेरीज होईल. मग आपल्याला विचारलाय किती वेळामध्ये, वेळाचं सूत्र वेळ बरोबर अंतर भागेला वेग, अंतर भागेला वेग. मग अंतर किती आहे, पहिली रेल्वे 1 आणि रेल्वे 2 बरोबर. रेल्वे 1 आणि रेल्वे 2
यांची लांबी भागेला जो काय असेल तो वेग, बरोबर. मग रेल्वे 1 ची लांबी किती आहे? 100 मीटर. रेल्वे 2 ची लांबी आहे 120 मीटर आणि भागेला वेग जो आहे हा 50 आणि 58 आहे, पहिल्या रेल्वेचा आणि दुसऱ्या रेल्वेचा, बरोबर. 50 अधिक 58 आपण प्लस काय केले? कारण की ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे, बरोबर. आता गुणाकारामध्ये काय घ्यावं लागेल? या ठिकाणी मीटर मध्ये आहे आणि इथं जो वेग दिलेला आहे हा किलोमीटर पर हवर मध्ये आहे, बरोबर. हे मीटर आहे आणि इथं जो वेग दिलेला आहे एका तासाचा 58 किलोमीटर दिलेला आहे. 58 किलोमीटर एका तासामध्ये जाते, बरोबर. आपल्याला आता याला जर कन्वर्ट करायचं आहे या मीटर मध्ये, तर कसं करतो आपण? मीटर ज्या वेळेला आपल्याला किलोमीटर पर हवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपलं एम आहे या ठिकाणी के आहे, म्हणजे काय? एम के गांधी यांची व्हॅल्यू कशी आहे? 18/5. इथंच तुमचं काय होईल? रिव्हिजन होऊन जाईल. मी पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्हाला सांगत आहे की एम के गांधी म्हणजेच काय? तो 18/5, बरोबर. आता 100 प्लस 120 म्हणजे किती? 220 आणि खाली आहे 50 अधिक 58 म्हणजे 108. गुणाकारामध्ये 18/5. आता या ठिकाणी 9 खाली उरला 1, 9 दुने 18, इथं सुद्धा 9 दुने 18, इथं 2 1 2 2 7 12. आता इथं 5 चूक 20 उरले 2, 5 चूक 20 44 आणि वरती आहे 44, खाली आहे 6. आता यांचा जेव्हा मी भागाकार केला तर 6 7 42 उरले 2. आता मला याच्या आपल्याला जर परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही वेळेस आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल गणित करताना, तर आपल्याला पुढची क्रिया करण्याची गरज नाही. इथपर्यंत मी केलं ना, पहिली स्टेप केली की 6 7 42 खाली उरले 2. मी काय बघणार? सगळ्यात पहिल्यांदा बघणार की ऑप्शन मध्ये 7 कुठं दिसतो. या ठिकाणी 7 दिसतो म्हणजे माझं काय असणार आहे? ए हे आन्सर असणार. परंतु जर मला बी या ठिकाणी जर सुद्धा 7 दिसला आणि या ठिकाणी जर दिसला मला 7.5, तर मला ही पुढची क्रिया करण्याची गरज आहे. परंतु या ठिकाणी ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी 7 आहे, त्याच्यामुळे मला हे खालची क्रिया करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे माझं काय असणार? ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, 7.3 सेकंद. क्वेश्चन क्रमांक 4 आहे. 150 मीटर आणि 250 मीटर लांबीच्या 2 रेल्वे आहेत. एकाच दिशेने अनुक्रमे 60 किलोमीटर हवर आणि 42 किलोमीटर पर हवर या वेगाने जात आहेत. धावत आहेत, तर वेगवान रेल्वे हे संत रेल्वेला किती वेळात ओलांडेल? बरोबर. ह्या कशा जात आहेत हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या काय आहेत? समान दिशेने जातात. ज्या वेळेला ते समान दिशेने जातात, आपण लांबीची नेहमीच कोणत्याही दिशेने गेली तर बेरीज करत असतो, परंतु वेगाची ही समान दिशेने गेली तर काय करतो? मायनस करतो. कारण ही ए टू बी पॉइंटला जी रेल्वे जाते, समजा एक्स रेल्वे आणि वाय रेल्वे, हिचा वेग 60 आहे आणि दुसरीचा वेग आहे 42 किलोमीटर पर आवर. ही या ठिकाणून या ठिकाणापर्यंत काय चालल्या? समान जात आहेत. परंतु ही रेल्वे जी आहे या रेल्वेला क्रॉसिंग केव्हा करेल? कारण ही रेल्वे या रेल्वेला क्रॉसिंग केव्हा करेल? आता जी संत रेल्वेला ही वेगवान रेल्वे केव्हा क्रॉस करेल? दोघांचा डिफरन्स किती आहे? 18 किलोमीटर पर आवरचा आहे. मग मुळात हे अंतर काय? दोन्ही धावत आहेत. स्टॉप आहे का? नाही, धावत आहेत. त्यामुळे मुळात हे अंतर किती? डिफरन्स किती आहे दोघांचं? 18 किलोमीटर पर आवरच आहे. मग 150 मीटर लांबीची आणि 250 मीटर लांबीच्या 2 रेल्वे आहेत. एकाच दिशेने अनुक्रमे 60 किलोमीटर वेगाने आणि 42 किलोमीटर पर हवर वेगाने धावत आहेत. त्या वेगवान रेल्वे संत रेल्वेला किती वेळात ओलांडेल? आपल्याला काय करायचं आहे? वेळाचं सूत्र घ्यायचं आहे. वेळ बरोबर अंतर भागेला वेग. मग रेल्वेची काय करत असतो आपण? दोन्ही कंडिशन मध्ये बेरीज करतो. त्याच्यामुळे 150 आणि 250 यांची केली आपण प्लस. वेगाची काय करतो आपण? वेगाची आपण मायनस करत असतो. वेगाची मायनस किती? मग 60 मायनस 42 बरोबर. आता गुणाकारामध्ये इथं या ठिकाणी आपल्याला मीटर मध्ये दिलेलं आहे आणि वेग कसा आहे? किलोमीटर मध्ये दिलेला आहे. म्हणजे आपल्याला या मीटरचं काय करायचं आहे? किलोमीटर पर आवर मध्ये रूपांतर करायचं आहे, या मीटर पर सेकंदचं. मग एम आणि के पुन्हा तेच मोहनदास करमचंद, व्हॅल्यू असेल 18/5. मग 18/5 आपण व्हॅल्यू घेतली. इथं यांचं पहिले बेरीज केली 18, 150 आणि 250 यांची बेरीज झाली 400. 60 मायनस 42 बरोबर किती? 18. गुन्ह्याला पुन्हा हे 18/5. 18 कॅन्सल झाले. 5 1 5, 5 8 40. हा शून्य जो होता हा इथं दिला. 80 सेकंद हे आपलं काय असणार आहे?
फायनल आन्सर असणार आहे 80 सेकंद, पर्याय क्रमांक सी. आता प्रश्न क्रमांक 5, एक 500 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 20 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या रेल्वेचा वेग किलोमीटर हवर मध्ये सांगा. महत्वाचं आहे, इथं काय, इथं सेकंद मध्ये दिलेलं आहे, इथं सुद्धा मीटर मध्ये दिलेलं आहे. आपल्याला काय वाटेल, परिमाण समान आहे. परिमाण कसं दिलेलं आहे, समान आहे. परंतु तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला जो वेग विचारला आहे, हा वेग कसा विचारलेला आहे, किलोमीटर पर हवर मध्ये. बरोबर. त्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागेल, आता मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर हवर करताना आपल्याला पुन्हा इथं 18/5 काय करावं लागेल, गुणाकारामध्ये घ्यावं लागेल. मग एक रेल्वे 500 मीटर लांबीची एका खांबाला ओलांडते, त्यावेळेला ती काय करते, स्वतःचीच लांबी ओलांडत असते. ते आपण अगोदरच बघितलंय की ज्या वेळेला ती एखाद्या खांबाला किंवा माणसाला ओलांडते तर ती स्वतःचीच लांबी ओलांडते. आता रेल्वेचा जो वेग आहे, हा वेगाचं सूत्र काय, वेग बरोबर अंतर भागेला वेळ. मग अंतर किती आहे, 500 मीटर, आणि लागणारा वेळ जो आहे तो आहे 20 सेकंद, गुणेला आपल्याला घ्यायचे 18/5. का बरं, कारण इथं किलोमीटर पर हवर मध्ये आपल्याला वेग विचारलेला आहे. बरोबर. हे शून्य कट झालं, 5×1=5 हा इथं घेतला, वरती 10 आहेत, खाली 2 आहे, गुणाकारामध्ये 18 आहे. 2×1=2, 10 आणि 18 गुणेला 5 बरोबर 90 किलोमीटर पर हवर. हे काय असणार आहे, आपलं आन्सर असणार आहे 90 किलोमीटर पर हवर. ऑप्शन क्रमांक बी. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.